ओके, तर आजच्या सकाळची सुरुवात जी आहे ती थोडीशी धावपळीत झाली आहे. स्टँड वगैरे लावून काय व्हिडिओ केलेला नाहीये, मोबाईल हातामध्ये घेऊनच डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. कारण की मी थोडीशी गडबडीमध्ये आहे. आज आहे शनिवार आणि मला आजच चॅनलवर जी काय आहे व्हिडिओ शेअर करायची आहे आणि जायचं आहे नाशिकला. तर मग व्हिडिओ करायला वेळ मिळणार नाही, त्यासाठी सकाळी उठून जे काही आहे ते ट्युटोरियल करत आहे. कारण की माझ्या कमेंट्समध्ये भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या होत्या व्ह्यूअरच्या की मॅम सर्टिफिकेटचं जे काही ट्युटोरियल आहे ते आम्हाला शेअर करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं जे ट्युटोरियल आहे ते तुम्हाला मोबाईल ट्युटोरियल बघायला मिळणार आहे. कारण की माझ्या ॲनालिटिक्समध्ये मी सर्च केलं तर माझे जे काही व्ह्यूअर्स आहेत ते जास्त मोबाईल व्ह्यूअर्स आहेत. तर लॅपटॉपमधून आपण बऱ्याच जणांना आपल्याला येत आहे सर्टिफिकेट डिझाईन करताना, बट मोबाईलमध्ये कसं करायचं, कुठली साईज घ्यायची, ते सगळं स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक डाऊट क्लिअर करायचा होता. तुमचा एक डाऊट होता की सर्टिफिकेट डिझाईन कॅनवामध्ये केल्यावर ब्लर होते का? तर नाही, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सर्टिफिकेट डिझाईन कॅनवामध्ये डिझाईन केल्यानंतर ब्लर होत नाही. फक्त आपण जी काही साईज घेतोय ती परफेक्ट घ्यायची आहे. आपल्याला क्लायंटला विचारून घ्यायची आहे, त्यांना जर मोठी साईज हवी असेल तर. जर क्लायंटने साईज नाही सांगितली तर नॉर्मल A4 डॉक्युमेंट म्हणजे आपला झेरॉक्स पेपर असतो ना, तेवढी साईज येते. त्या साईजवर तुम्ही डिझाईन करू शकतात. प्रिंटिंगला पण देऊ शकतात. प्रिंटला देताना फक्त काही सेटिंग्स असतात ज्या की मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण सांगितले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघावं लागणार आहे. जर व्हिडिओ तुम्ही माझ्या स्किप न करता पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला डिझायनिंगमध्ये जे काही आहे त्या स्किल इम्प्रूव्ह होत जाणार आहे. तर पुढे मी आता तुम्हाला मोबाईलचं जे काही ट्युटोरियल आहे ते शेअर करते. त्यासाठी सिम्पली तुम्हाला जर मोबाईल तुम्ही उभा धरला असेल तर रोटेट करून घ्यायचा आहे, कारण पुढची जी व्हिडिओ आहे ती आडवी म्हणजे मोबाईल व्ह्यूमध्ये आहे. सर्टिफिकेट डिझाईन करण्यासाठी मी आपला कॅनवाचा ॲप ओपन करून घेतलेला आहे. बघा, मोबाईल ॲप आहे. मोबाईलमधूनच तुम्ही एडिटिंग करू शकता. त्यानंतर इथे क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जर साईज असली, कस्टम साईजचं जर असलं तर त्यांना सेंटीमीटरमध्ये किंवा इंचेसमध्ये जी काही मेजरमेंट आहे ती विचारून घ्यायची आणि ते विड्थ आणि हाईट टाकायची. बट जर त्यांनी मेजरमेंट दिली नसेल तर त्यांना नॉर्मल झेरॉक्स पेपर असतो A4 साईजचा, ती चालेल का विचारायचं तेवढी साईज. मग जर ती ते म्हटले तर काय करायचं, इथे क्रिएटवर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे सर्टिफिकेट सिम्पली सर्च करू शकता किंवा A4 साईज घ्यायची, A4 डॉक्युमेंट. ओके, A4 डॉक्युमेंट सिम्पली तुम्ही जर सर्टिफिकेट जर सर्च केला ना कॅनवामध्ये तरी तुम्हाला रेडी सर्टिफिकेट सुद्धा बघायला मिळतात आणि त्या तुम्ही यूज करू शकता. बघा, सर्टिफिकेटमध्ये क्रिएट अ ब्लँक सर्टिफिकेट आहे. त्यानंतर बघा खाली बघू शकताय ब्युटी सलूनचे आहेत. बघा या प्रकारे बघा भरपूर सारे टेम्पलेट्स फाईल तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर आपण ब्लँक घेऊया. ठीक आहे, क्रिएट अ ब्लँक सर्टिफिकेट. ओके, ते ओपन करते. क्रिएट अ ब्लँक सर्टिफिकेट. क्रिएट अ ब्लँक सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिझाईन्समध्ये, ठीक आहे, डिझाईन्समध्ये भरपूर रेडी डिझाईन ज्या काय आहे त्या बघायला मिळणार आहे. त्या तुम्ही यूजसुद्धा करू शकता. आता सिम्पली समजा मी ही डिझाईन घेतली. ओके, ही डिझाईन घेतली तर यामधला जर मला एखादा फॉन्ट आवडतं, इथे ॲड पेज कसा करायचा, अशी मिनिमाइज करायची स्क्रीन आणि ॲड करायचा, पेज ॲड करायचा. आपल्या दोन्ही बोटांनी मिनिमाइज करायची या पद्धतीने आणि मग ॲड करायचं. मग इथे तुम्ही ब्लँक पेजवर फॉन्ट टेक्स्ट ॲड करू शकतात. ॲड टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, टेक्स्ट ॲड करू शकतात. टेक्स्ट बॉक्सने जे काही आहे तुमचं टेक्स्ट. ओके, आता व्हिडिओ खूप लेंदी होईल जर मी सगळंच टाईप करत बसली तर त्यासाठी मी काय करते, इकडनं कॉपी करते. ठीक आहे, सर्टिफिकेट जर बघा तुम्हाला कॉपी पण करायचं असेल तर कॉपी करून सिम्पली तुम्हाला फर्स्ट सेकंड पेजवर जायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जर तुम्हाला हा एलिमेंट बॉक्स हवा आहे, एखादा असा बॉक्स हवा आहे तर तो सुद्धा तुम्ही कॉपी करू शकतात. ठीक आहे, इथे कॉपी करू शकताय. पेस्ट करते बघा. ठीक आहे, अगदी 5 मिनिटात तुम्ही सर्टिफिकेट डिझाईन करून 300 रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता हे जे आहे फ्रेम ती तुम्हाला मागे न्यायची आहे. तर काय करणार, लेयर्समध्ये जाणार, एक मिनिट, पोझिशन्समध्ये जाणार आणि टू बॅक करणार. ठीक आहे, टू बॅक करते आणि या पद्धतीने इथे तुम्हाला जे काही आहे टेक्स्ट टूलने तुम्ही ॲड करू शकताय. ठीक आहे, सर्टिफिकेटवर जे काही ऑप्शन आहे. आता एलिमेंटमध्ये तुम्हाला हे जे काही सिम्बॉल आहे ते सुद्धा बघायला मिळतील. बघा, एलिमेंट्समध्ये जर मी सर्च करते अवॉर्ड, ओके, अवॉर्ड सर्च करते तर असे या प्रकारचे भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्टिफिकेशन. कॅनवामध्ये सर्टिफिकेट डिझाईन करायला जास्त वेळ लागत नाही.
सर्टिफिकेशन. ठीक आहे, बघा इथे भरपूर सारे तुम्हाला एलिमेंट्स जे आहे ते बघायला मिळतील. बघा सिम्पली मी काय करते आता, हा बॉक्स डिलीट करते आणि या पद्धतीने हे इथे असं ॲड करते. ठीक आहे, याचा कलर आपण व्हाईट करूया. ओके, याचा फोन जर चेंज करायचा असेल तर फोन्समध्ये जाऊन वेगवेगळे फोन्स तुम्हाला मिळतील, एक्सप्लोअर करून बघा. ठीक आहे, याला जर बोल्ड करायचं आहे तर फॉर्मॅटमध्ये बोल्ड ऑप्शन आहे. ओके, त्यानंतर ऑफ अचिव्हमेंट आता मी इथूनच कॉपी करते. टेक्स्ट टाईप करायला आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, सिम्पली याला कॉपी करते पूर्ण. टेक्स्ट जो आहे तर त्याची आयडिया तुम्हाला गुगलला मिळेल. जर वर्कशॉपचं आहे, कसलं आहे सर्टिफिकेट, त्या हिशोबाने तुम्ही जे काही आहे ते त्याचं टेक्स्ट कंटेंट घेऊ शकता किंवा ChatGPTवरून सुद्धा तुम्हाला त्याचा कंटेंट जो आहे तो मिळून जाईल. ठीक आहे, आता इथे व्हाईट कलर आहे त्यामुळे दिसत नाही आहे. आपण त्याचा कलर चेंज करून घेऊया. टेक्स्टचा कलरमध्ये जाऊन तुम्ही टेक्स्ट कलर जो आहे तो चेंज करू शकता. ओके, बघा मोबाईलमधूनच मी करते आहे कारण भरपूर जणांना डाऊट असतोय की खरंच मोबाईलमधून आपण डिझाईन करू शकतो का. तर हो, आपण मोबाईलमधून डिझाईन करून घरी बसून अशा प्रकारचे कामं घेऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याकडे ग्राफिकचे जे काही आहे ते क्लासेससुद्धा घेतले जातात. ठीक आहे, हे नाव इथे असं ॲडजस्ट केलं प्रॉपर. याचा कलर स्ट्रोक कलर चेंज करू शकताय तुम्ही. दिस सर्टिफिकेट इज प्रेझेंटेड टू, ते पण ॲड करायचे आपल्याला या पद्धतीने. ठीक आहे, आणि याला आता अलाइन करायला इथे बघा ॲरो आहे, तो मूव करू शकतात तुम्ही. किंवा जर ॲरोने जमत नसेल तर इथे बघा NUDGE असा ऑप्शन आहे खाली, तिथून ॲरो येतात, त्या ॲरोने तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. ठीक आहे, जर तुम्हाला फिंगर्सने ॲडजस्ट होत नसेल तर याला ॲरोने सुद्धा तुम्ही जे काय आहे ते ॲडजस्ट करू शकता. बघा 2 मिनटं, मला वाटतं 3-4 मिनटामध्ये मी सर्टिफिकेट जे आहे ते छानपैकी डिझाईन केलेलं आहे. याला फ्रेम पण देऊया आपण एक छान. जर तुम्ही एलिमेंट्समध्ये फ्रेम सर्च केला ना तर तुम्हाला फ्रेम ऑप्शनसुद्धा बघायला मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा हा असा वरती येतोय शेपच्या, आपल्याला तो मागे टाकायचा आहे. तर पोझिशनमध्ये टू बॅक. ओके, टू बॅक केला बॅक. आता याला व्हाईट बॅकग्राऊंड देऊया एक. ठीक आहे, सर्चमध्ये मी सर्च करते व्हाईट बॅकग्राऊंड. ठीक आहे, व्हाईट बॅकग्राऊंड घेते एखादा छानसा. प्लेन पण ठेवू शकते बट थोडासा लुक जो आहे तो सर्टिफिकेटचा चेंज होतो बॅकग्राऊंड ॲड केल्यामुळे. सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. काय केलं मी, इमेजला सिलेक्ट केलं. बघा पुन्हा एकदा सांगते, इमेज घेतला एलिमेंट्समधून, इथे 3 डॉटवर क्लिक केलं, खाली गेले आणि सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. आणि या पद्धतीने याला बोल्ड करू थोडंसं. ठीक आहे, आणि इथे जी काय आहे ती साइन करायला आपल्याला जागा ठेवायची आहे. ओके, हे बघा या पद्धतीने. आणि इथे ज्या काय आहेत त्या लाईन्स ॲड करायच्या आहेत. ठीक आहे, याला पूर्ण ॲडजस्ट करते. इथे असं ॲडजस्ट करून घेते आणि इथे लाईन कशी ॲड करायची ती सांगते फक्त. लाईन, हे बघा इथे भरपूर साऱ्या लाईन्स बघायला मिळतील तुम्हाला. एलिमेंट्समध्ये मिळून जाईल कंटेंट जो काय आहे. त्याची विड्थ पण तुम्ही कमी करू शकता लाईनची. इथे स्टाईलमध्ये जाऊन इथून विड्थ कमी जास्त करता येते. ठीक आहे, मला एवढीच हवी आता सध्या तरी. आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. डाउनलोड कसं करायचं आहे ते सांगते आता. डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड
PDF प्रिंट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, PDF प्रिंट पेज 2 घेतला आहे मी, कारण पेज 2 वर डिझाईन आहे. आणि इथे घेतला आहे ऑप्शन CMYK. ओके, ह्या सगळ्या सेटिंग्स आहेत. हवं तर स्क्रीनशॉट करून ठेवा. जर प्रिंटला द्यायचं असेल तर या प्रकारच्या सेटिंग्स कराव्या लागतात. पेज सिलेक्ट करायचा आपल्याला हवा तो, PDF प्रिंट आणि CMYK, आणि सिम्पल डाउनलोडवर क्लिक करते. आणि मग तो डाउनलोड झालेला जो काय PDF आहे तो क्लायंटला तुम्ही पाठवू शकतात. बघा, या पद्धतीने सेव्ह होईल तो. आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपचा जो काही आहे तो ऑप्शन शो होणार आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला डायरेक्ट शेअर करू शकता किंवा तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सुद्धा सेव्ह होईल. आता हा मी फास्टमध्ये बनवला आहे, बट तुम्ही स्लोमध्ये थोडीशी जर क्रिएटिव्ह बनवली तर अजून जास्त क्रिएटिव्ह हा जो काही डिझाईन आहे तो बनवू शकतो. त्यांचा लोगो वगैरे सुद्धा त्यावर तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता जर तुम्हाला प्रिंट करायचं आहे तर इथे वरती कारचं चित्र दिसतंय. ओके, इथे कारचं चित्र दिसतंय वरती छोटंसं गाडीचं. प्रिंट विथ कॅनवा करायचं आहे. ठीक आहे, प्रिंट विथ कॅनवा. आणि यामध्ये तुम्ही कुठलाही जो काही फॉर्मॅट असेल, आता मी गिफ्ट सर्टिफिकेट म्हणून सर्च करते. ठीक आहे, कंटिन्यू. बघा, आपल्याला दिसणार आहे प्रिंट केल्यावर डिझाईन कशी दिसणार आहे. ओके, हे बघा दाखवते. गिफ्ट सर्टिफिकेट हे बघा इथे प्रिव्ह्यू दिसत आहेत. हे जे आपला फर्स्ट पेज होता आणि हा आपण क्रिएट केलेला पेज बघू शकताय तुम्ही. आणि हे मॉकअप सुद्धा तुम्ही कस्टमरला दाखवू शकताय की या पद्धतीने तुमची जी काही आहे ती डिझाईन बनणार आहे. मी हा फर्स्ट पेज जो आहे तो डिलीट करते, म्हणजे आपल्याला फक्त सेकंड पेजचा जो आहे तो बघायला मिळेल. प्रिव्ह्यू जो आहे तो बघायला मिळेल. हे बघा, या पद्धतीने आपली जी डिझाईन आहे ती बनणार आहे, या पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे, याचं सिम्पली असं स्क्रीनशॉट करून तुम्ही कस्टमरला, हे बघा स्क्रीनशॉट मारला मी, तुम्ही कस्टमरला पाठवू शकतात. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कॅनवामध्ये सर्टिफिकेट डिझाईन जे आहे ते करू शकता आणि कमी वेळेत करू शकता. याचे चार्जेस पण तुम्ही 250 ते 300 घेऊ शकतात. बेसिक ब्लँक पेजचे. ठीक आहे, ब्लँक इथे कस्टमरचं स्टुडंटचं नाव न टाकता. आणि जर स्टुडंटचं नाव टाकून हवं असेल तर क्वांटिटीनुसार त्यांना चार्जेस जे आहे ते सांगू शकतात. बेसिकली नॉर्मल म्हणजे एक लाईन तुम्हाला फक्त स्टुडंट नेमची ॲड करून द्यायची आहे त्यामध्ये. आणि इथे लोगो वगैरे कस्टमरचा जो आहे ॲड करू शकता. बघा किती छान प्रकारे त्याचं जे काय आहे प्रिंट झाल्यावर दिसणार आहे. होप सो व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली, कारण की तुमच्या कमेंट्स मला मोटिवेटेड करतात आणि नवीन व्हिडिओ करायला मला मोटिवेशन मिळते. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काही डाऊट्स असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट्स जे काही आहे ते विचारू शकतात. तुम्हाला तुमच्या डाऊट्सचे जे आन्सर आहेत ते मिळतील किंवा मला सिम्पली व्हॉट्सअप करू शकतात. जर तुम्ही नवीन युजर असाल माझ्या चॅनलवर तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करून तुमचे काही डाऊट्स असतील, व्हिडिओमध्ये जर काही समजलं नाही तर ते विचारू शकतात किंवा इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज करू शकतात. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय. कीप सपोर्टिंग.